वॅगनरच्या प्रचलित दरात 50% सवलत देखील दिली जाईल आणि पहिल्या 6 महिन्यात जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. त्यांना देऊ ना आपण त्याचा फायदा देऊ. आणि 6 महिने ते 1 वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या 50% म्हणजे अर्धा पेनल्टी आकारली जाईल. पुनर्वसन प्रकल्पात सेल इमारतींमधील त्रुटीमुळे रिहाब इमारतींची ओशी रखडू नये म्हणून रिहाब इमारतींना सेल इमारतीपासून वेगळं करून स्वतंत्रपणे ओसी देण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे त्याच्यात ते अडकणार नाही. एखाद्या इमारतीमधील केवळ एका सदनिकाधारकाने एका फ्लॅट ओनरनी वैयक्तिकरित्या ओशीची मागणी केली तर त्याला स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याच्या सूचना देखील महापालिकेला दिल्या. त्याला सेपरेट देखील ओशी मिळेल. हां, पाठ ओशी. हां बरोबर, तो एलिजिबल होईल. तो बाकी लोकांमध्ये अडकून राहणार नाही. या योजनेचा लाभ केवळ रहिवासी इमारतींना नाही तर हॉस्पिटल आणि शाळांना देखील मिळणार आहे. हे देखील तरतूद त्यात केली. मुंबईकरांनी या सुधारित अभय योजनेचा त्यांना लाभ मिळेल आणि मुंबईच्या धर्तीवर राज्याच्या अन्य महापालिकां ज्या आहेत त्यामध्ये देखील अशी प्रकरणं जी आहेत त्यांना देखील या धोरणाचा फायदा मिळेल. नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी फनेल झोनचं तर मी बोललो आहे खाली, पण फनेल झोनमध्ये देखील येणारे बाधित झाल्या. मी अगोदर पण एकदा सुतोवाच केलं होतं त्या बाबतीमध्ये. जे एअरपोर्टच्या बाजूला लोक राहत आहेत त्यांना हाईट रेस्ट्रिक्शनमुळे वरती जाता येत नाही आणि म्हणून अशा इमारतींचा पुनर्विकास करणं शक्य होत नाही. या इमारतीखालील जमिनीवरचा उपलब्ध होणारा पूर्ण FSI त्यांना वापरता येत नाही आणि म्हणून हा पुनर्विकास शक्य व्हावा म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची जी हाऊसिंग फॉर ऑल जी योजना आहे ती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व पुनर्विकास योग्य इमारतींचा पुनर्विकासास चालना मिळेल. या नवीन योजनेच्या माध्यमातून EWS घटकांसाठी 300 स्क्वेअर फूट पर्यंत FSI विनामूल्य त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी LIG 600 चौरस फूटपर्यंतची सदनिकांची पुनर्बांधणी निःशुल्क विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये आपण तरतूद केलेली आहे. या योजनेमध्ये खालीलप्रमाणे FSI देय असणार आहे. जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक FSI त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणात देय राहील आणि संरक्षित भाडेकरूंना त्याच संरक्षित क्षेत्रा इतका FSI किंवा 30 चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो त्यांना देय असेल आणि अधिकृत रहिवाशांना त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्रा इतका FSI किंवा 30 चौरस मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तेवढा अनुज्ञेय राहील. EWS व LIG सदनिकाधारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह FSI देखील आपण देणार आहोत. त्याशिवाय ते होणार नाही आणि म्हणून प्रस्तावित या योजनेअंतर्गत अनयूज FSI हा TDR म्हणजे जे आता समजा 30 माळेवरती जायचं आहे तर त्यांना 15 माळे जाता येतं. 15 माळे जे आहेत त्याचा TDR मिळणार त्यांना. TDR देणार. तो TDR ते मार्केटमध्ये हे करून त्याच्यामध्ये बांधणार ते, कारण वरती जाता येणार नाही आणि म्हणून यामुळे पुनर्विकासाच्या मार्गातील अडथळे दूर होऊन प्रकल्प राबवणं सोपं होईल आणि ज्या रखडलेल्या लाखो लोकांच्या ज्या हजारो इमारती आहेत ते मार्ग मोकळा होईल. या नवीन योजनेमध्ये विनियोजन 33/7 33/9 या नियमाअंतर्गत जे काही इन्सेंटिव्ह प्रीमियम अनुषंगिक फायदे नमूद केलेले आहेत ते कायम राहतील. ते आपण काढत नाही. तसेच या योजनेला फिजिबल करण्यासाठी इतर योजनांसोबत क्लबिंग करून राबवता येईल. ही देखील आपण तरतूद नवीन तरतूद केलेली आहे आणि या संबंधित हाऊसिंग सोसायट्यांना विनियम 33/7 33/9 या नियमाचा फायदा घेण्याची मुभा कायम राहणार आहे. या नवीन योजनेमुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील फनेल झोन बाधित सर्व पुनर्विकास प्रकल्प हे फिजिबल होऊन त्याला चालना मिळेल, शक्य होईल.
याशिवाय पुनर्विकास प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत येणारे संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी यामध्ये मार्ग मोकळा होईल. यामुळे बहुतांश मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही मगाशी काय पत्र दिलेलं मला मनीषा कायंदे मॅडम, त्याचं खाली मुख्यमंत्री महोदयांनी देखील निवेदनामध्ये सुतोवाच केलेला आहे की जे फनेल झोनमध्ये तर आपण करतोच आहे, त्याचबरोबर जी आपली COD आहे कांदिवली जू मिलिटरी परिसर, डिफेन्स कांदिवली मालाड तर त्याच्यामध्ये देखील आपण हा निर्णय जो आहे फनेल झोनचा, तिथं देखील म्हणजे फनेल झोन जू मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन कांदिवली मालाड COD परिसर, संरक्षण क्षेत्रालगतच्या जमिनी व इतर काही कारणांमुळे काही क्षेत्रांवर इमारतींचा पुनर्विकास पूर्ण क्षमतेने, म्हणजे तोच पूर्ण क्षमतेने म्हणजे पूर्ण FSI यूज नाही करत आणि अनयुज्ड, आणि त्यामुळे या पुनर्विकास शक्य व्हावा या हेतूने नवीन हाऊसिंग फॉर ऑल ही योजना तयार करून या इमारतींचा देखील पुनर्विकास करण्यास चालना देण्यात येते. ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते GWAचं 300 फूट आणि LIGचं 600 फूट. त्यामुळे हा देखील मोठा निर्णय मुंबईकरांसाठी लागू होतोय. त्याचबरोबर पागडीचं आपल्याला मी सांगितलेलं आहे तो सगळीकडे लागू होईल. ते लागू करणार आपण. त्याचबरोबर एकदा तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे पागडीचं तुम्हाला लक्षात येईल. 19,000पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. 1960 पूर्वीच्या या इमारती आहेत. त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झाला आहे, काही इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. जवळपास 13,000पेक्षा जास्तीच्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या इमारतीतल्या भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टनुसार संरक्षण प्राप्त आहे, ते प्रोटेक्टेड आहेत. या इमारती तसेच त्यातील भाडेकरू व करारनामे देखील कायदेशीर आहेत आणि शासनाने भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल ॲक्ट आणून त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कामुळे घरमालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही, अशी घरमालकांची नेहमी तक्रार आणि वादविवाद आहे. त्याच्यामुळे या घरमालकांमध्ये आणि भाडेकरूंमध्ये खटले मोठे 28,000 अशा प्रकारचे खटले सुरू आहेत लघुवाद न्यायालय इतर न्यायालयांमध्ये. आणि त्यामुळे या पागडीच्या इमारतींच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आणि ते पुनर्विकास होत नाही. आणि म्हणून भाडेकरू तसेच घरमालक यांचा हक्क अबाधित ठेवलेला आहे आपण. म्हणजे फक्त भाडेकरूंचा विचार नाही, मालकाचाही देखील आपण त्याचा जो अधिकार आहे तो आपण काढलेला नाही.